काही जणांच्या चिंता अशी आहेत की तुमच्या लेकरांचे कदाचित लग्न नसेल होत, किंवा काही जणांची प्रॉपर्टीचं काहीतरी असेल. प्रियानो, काही असू द्या, ओके. तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही बघा की हे होत आहे, आणि ते होण्यासाठी अजून चांगलं की तुम्ही सर्व काय करत आहात देवाच्या कृपेने, आणि सर्व मार्ग तुमच्यासाठी उघडत आहे, हे तुम्ही कल्पनात बघा. जर तुम्ही हे नाही पाहू शकता, तर तुमची प्रार्थना क्रियाशील नाहीये, तुमचा विश्वास क्रियाशील नाहीये. आता तुम्ही काय जण म्हणत असताल, अरे यार, मी खूप स्टडी केली, बायबल स्टडी, मी कधीच असं ऐकलं नाहीये. असं कुठं असतं का? प्रार्थना केली, कल्पना केली, आणि हे सर्व चांगलं व्हायला लागलं, असं कुठं असतं का? प्रियानो, मी तुम्हाला एक 2 उदाहरणं देतो पटकन. आता जर तुम्ही विचार केला, तुम्ही जेव्हा लहान होता, घरी आईने एक काहीतरी बनवलंय. आई म्हणती, "मी तुझ्यासाठी खूप चांगली भाजी बनवली, हे चांगलं बनवलंय." आणि तुम्हाला माहितीच नाही ते काय आहे. तर तुम्ही प्रत्येक जण येऊन बोलत नाही का? "आई, काय आहे मला दाखव." म्हणतो का नाही आपण? का? कारण का जोपर्यंत आपण बघत नाही, जोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला पटत नाही आपण काय करत राहिलोय. तसंच प्रियांनो, आध्यात्मिक तुम्हाला उदाहरण देतो. शास्त्रात लिहिलंय, की जर कोणी एक माणूस एका स्त्रीकडे पाहत आहे, आणि तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहत आहे, आणि वाईट गोष्टी त्याच्या मनात विचार करत आहे, तर त्यांनी पाप केलं आहे. आमीन, बरोबर आहे? तर प्रियांनो, जर ही गोष्ट खरी आहे, तर प्रियांनो, बघ, जे तुम्ही मनात विचार करताय चांगल्या गोष्टी, म्हणजे तुम्ही वाईट गोष्टी जर विचार करताय, तर ते पाप ठरतं लगेच. मग जर तुम्ही चांगल्या गोष्टी विचार करायला लागले, तर ते देवाची धार्मिकता, रायचसनेस ठरणार नाही का?